नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी जज साहेबांना सांगत असते की जज साहेब, तो चौधरी आणि त्याची साक्ष ही या केससाठी खरंच खूप महत्त्वाची होती आणि म्हणूनच आम्ही त्या चौधरीला शोधण्यासाठी तिथे गेलो होतो. आम्हाला जेव्हा त्या नर्सच्या नवऱ्याने चिठ्ठी पाठवली होती तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये चौधरीचा नंबर होता आणि चौधरीचा पत्ता देखील दिलेला होता. म्हणून मग आम्ही तिथे गेलो. त्यावेळेला लगेच ती गीतांजली येते आणि म्हणते की 1 मिनिट, मला सांगा की मिसेस भूमी, तुम्ही त्या चौधरीच्या घरी गेलात तेव्हा कोण गेलं होतं तिथे? तुमच्याबरोबर कोणी होतं का? तेव्हा ती म्हणते की मी आणि माझे मिस्टर आकाश महाजन आम्ही दोघंच गेलो होतो. तेव्हा मग ती विचारते की एवढा मोठा केसचा साक्षीदार आणि यासाठी तुम्ही दोघंच का गेलात फक्त? नाही म्हणजे त्यावेळेला पोलिसांची मदत घ्यावी असं तुम्हाला वाटलं नाही का? कारण इतकी महत्त्वाची साक्ष होती तर तुम्ही त्यांच्या मदतीने का नाही गेलात? तेव्हा लगेच भूमी म्हणायला लागते की हो, ॲक्च्युली काय झालं की त्या केससाठी आम्ही दोघं गेलो कारण गायकवाड सर दुसरीकडे बिझी होते. गायकवाड सर हॉस्पिटलमध्ये तो चौधरी आहे की नाही ते बघण्यासाठी गेले होते. परंतु जर त्या चौधरीला टीप लागली की पोलीस त्याचा पाठलाग करत आहेत तर मग तो पळून जाऊ शकतो किंवा त्याच्या घरून निसटून जाऊ शकतो. म्हणूनच आम्ही तिथे घाई केली आणि घाई करूनच आम्ही तिथे चौधरीच्या घरी जायला बघितलं. मग तिथे घरी गेल्यानंतर आम्हाला तो चौधरी भेटला आणि तो तिथून निसटून गेला आमच्या हातातून. तेव्हा गीतांजली म्हणते की खोटं, सगळं खोटं आहे आणि हा सगळा रचलेला तुमचा बनाव आहे. यातलं तुम्ही जे जे काही सांगितलं ना ते सगळं खोटंच आहे असं ती सांगत असते. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही, हे खोटं नाही आहे, हे खरं आहे. तेव्हा मग ती म्हणते की जर तुम्हाला हे असं इतकंच वाटत होतं तर तुम्ही एखाद्या पोलिसांची हेल्प का नाही घेतलीत? तुम्ही स्वतः ही केस लढवायला बघताय. ठीक आहे, जसं तुम्ही आत्ता वकील बनला आहात तसंच त्यावेळेला तुम्ही पोलीस देखील बनला होतात का? असं बोलल्याबरोबर तिथे पौर्णिमा आणि रागिनी भूमीवर हसायला लागतात. नंतर आकाशही गप्पच असतो कारण भूमीच्या विरोधात गीतांजली खूप खूप काही बोलत असते. मग नंतर ती म्हणते की ठीक आहे, तुम्ही स्वतःच्याच मर्जीने हे सगळं करायला बघताय, परंतु या सगळ्या गोष्टी या मला चुकीच्या वाटत आहेत. त्यावर भूमी म्हणते की नाही युअर ऑनर, आम्ही त्याला पकडलं होतं खरंच, परंतु तो पळून गेला, निसटून गेला आमच्या हातातून, नाहीतर ती आमच्यासाठी फार महत्त्वाची साक्ष होती. तेव्हा गीतांजली म्हणते की बरं ठीक आहे, मला सांगा मिसेस भूमी की तुम्हाला त्या चौधरीचा पत्ता त्या नर्सच्या नवऱ्याकडून मिळाला होता बरोबर? आणि त्या नर्सच्या नवऱ्याने तुम्हाला चिठ्ठी पाठवली असं तुम्ही सांगताय. भूमी हो असं म्हणते. मग ती म्हणते की ठीक आहे, मग जेव्हा त्या नर्सच्या नवऱ्याचा फोन आला होता तुम्हाला किंवा तुम्ही त्याला फोन केला होतात, मग त्यावेळेला तुम्ही तो कॉल रेकॉर्ड केला होतात का? तेव्हा तो काय बोललाय हे पण आपल्याला समजेल ना, आपण कोर्टासमोर दाखवूया की तो नक्की काय बोलत होता, त्याने कुठल्या गोष्टीची कबुली दिली, सगळं कोर्टाला समजेल. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही, ॲक्च्युली तो कॉल रेकॉर्ड केला गेला नाही. गीतांजली म्हणते की का? तेव्हा भूमी म्हणते की नाही, मला त्यावेळेला सुचलं नाही. तेव्हा लगेच आता गीतांजली म्हणते की पॉईंट टू बी नोटेड माय लॉर्ड, हिला त्यावेळेला काहीही सुचलेलं नाही. म्हणजे बाकीच्या गोष्टी यांना अगदी परफेक्ट सुचतात की सगळ्या गोष्टीचे पुरावे कसे निर्माण करायचे, सगळ्या गोष्टींचा विरोधाभास कसा निर्माण करायचा. परंतु एखादा पुरावा हा मोठा पुरावा होता. जर तिचा कॉल रेकॉर्ड करता आला असता तर त्यावेळेला आपल्याला एक मोठा ब्रेक थ्रू देखील मिळाला असता असं मला वाटतं. परंतु हे सगळं यांच्या काल्पनिक जगातलं आहे, त्यामुळे या गोष्टीचे पुरावेच कसे होऊ शकतात ना मिसेस भूमी, सगळे योगायोग कसे असू शकतात हो? आणि हे सगळे योगायोग तुमच्याच बाबतीत कसे घडतात? मला तरी वाटतंय की हे जे सगळं तुम्ही काही करताय ना हे सगळं तुमच्या काल्पनिक जगातलं आहे. तुम्ही खूप काही खोटं बोलताय आणि त्यामुळे हे सगळं घडतंय. तेव्हा आता भूमी म्हणते की नाही, हे काल्पनिक नाही आहे, हे खरं आहे, मी स्वतःची स्टोरी नाही रचवून सांगत आहे. त्याच वेळेला आता आकाश विचार करतो की मानसीने डुबतं शोधलं असेल का? म्हणून तो विचार करतो की मानसीला मेसेज करतो. मानसी फोन बघते आणि म्हणते की भाऊजींचा मेसेज, म्हणून ती फोन बघते आणि आकाशले मेसेज केलेला असतो की दुपटं सापडलंय का? आता मानसीला टेन्शन येतं. ती म्हणते की काय करू, भाऊजींना काय सांगू, अजूनही दुपटं नाही सापडलंय. म्हणून ती पुन्हा एकदा नव्याने त्या दुपट्याचा शोध घ्यायला लागते आणि म्हणते की कुठे असेल हे दुपटं. म्हणून ती रागिनीच्या रूममध्ये देखील ते दुपटं आता शोधायला लागते. परंतु रागिनीच्या रूममध्येही तिला कुठेही ते दुपटं सापडतच नसतं. म्हणून ती सगळीकडे ड्रेसिंग टेबल, ड्रॉवर, सगळीकडे कपाटं सगळी खणून काढते, पिंजून काढते आणि कुठेही तिला दुपटं सापडतच नसतं. मग इथे गीतांजली ही भूमीला म्हणत असते की काय ना भूमी,
तुम्ही हे जे सगळं सांगताय, जे काही अमोलींच्या बाळावर हेवादावा करताय, तो सगळा काही चुकीचा आहे हे सिद्ध होतं, कारण तुमच्याकडे त्याचे कुठलेही पुरावे नाही आहेत. आणि आपलं कोर्ट आहे ना, ते फॅक्ट्स आणि पुराव्यांच्या आधारावर चालतं, कोणाच्याही कल्पनेवर किंवा योगायोगावर चालत नसतं. तुमच्याकडे जर पुरावे असते तर आपण त्या गोष्टी कबूल केल्या असत्या, परंतु तुमच्याकडे त्या बाबतीतले पुरावेच नाही आहेत. आणि तुम्ही ज्या प्रकारे सांगताय त्या सगळ्या गोष्टी या मला खोट्या वाटत आहेत. म्हणूनच आम्ही कोर्ट याच्यावर कुठल्याही गोष्टीचा विश्वास ठेवू शकत नाही. युअर ऑनर, जर भूमी महाजन यांनी काही पुरावे सादर केले असते तर आपण त्या गोष्टींना वाव देऊ शकलो असतो, परंतु तसं नाही आहे. कारण सुरुवातीपासून या ज्या काही सगळ्या गोष्टी सांगत आहेत त्या काल्पनिक आहेत. त्या असं मला वाटतंय की एखादी स्टोरी लिहिल्यासारख्या त्या गोष्टी आहेत, त्यामुळे एखादी स्टोरी ही रचल्यासारखी वाटते आणि या स्टोरीजवर आपण विश्वास ठेवू शकत नाही. म्हणून मला एकच वाटतंय की या स्टोरीज ज्या आहेत त्या काल्पनिक आहेत आणि त्याच्यावर हा कोर्ट विश्वासच ठेवू शकत नाही असं म्हणून आता पुढे ती म्हणते की याच गोष्टीच्या आधारासाठी मी जी चौधरींची पत्नी आहे सुरेखा चौधरी यांना मी विटनेस बॉक्समध्ये येण्याची विनंती करते आणि जो काही प्रकार त्या रात्री घडला तो सगळा प्रकार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की जेव्हा भूमी त्यांच्याकडे गेल्या होत्या तेव्हा नेमकं काय घडलं होतं आणि त्या जे सगळं काही आहे ते अगदी आपल्याला व्यवस्थितपणे सांगू शकतील असं म्हणून आता ती म्हणते की मॅडम, सुरेखा मॅडम, तुम्ही या जरा विटनेस बॉक्समध्ये या असं म्हणून ती आता जज साहेबांना हात जोडते आणि विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते. तेव्हा मग गीतांजली म्हणते की तुमचं नाव आणि त्या दिवशी रात्री भूमी आणि आकाश तुमच्या घरी आले होते तेव्हा नेमकं काय झालं ते सगळं सांगा. त्याच वेळेला ती सांगायला सुरुवात करते की हो, त्या दिवशी माझा नवरा माझ्या घरी नव्हता. भूमी आणि आकाश महाजन हे दोघंजणही आले आणि मला ते धमकी द्यायला लागले, म्हणजे जर माझ्या नवऱ्याने कोर्टात त्यांच्या बाजूने साक्ष दिली नाही तर, आणि ते मला पैसे देऊ लागले की किती पैसे हवेत तुम्हाला ते सांगा, आम्ही पैसे द्यायला लागतो. परंतु ती आम्हाला धमकी दिली होती त्यांनी की हे सगळं जर तुम्ही केलं नाही, कोर्टात आमच्या बाजूने साक्ष नाही दिली तर तुमच्या फॅमिलीचं काहीतरी होऊ शकतं असं त्याने साक्ष द्यायला सांगितलेली होती. तेव्हा हे ऐकल्यावर भूमी म्हणते की खोटं बोलतात ह्या. तेव्हा गीतांजली म्हणते की शांत व्हा. आणि कोर्ट देखील म्हणतं, म्हणजे जज साहेब म्हणतात की भूमी, तुम्हाला क्रॉस क्वेश्चन करायला दिलं जाईल, तुम्ही शांत व्हा. नंतर मग रागिनी मनात विचार करते की अरे वा, संत्याने त्याच्या बायकोला अगदी व्यवस्थित मॅनेज केलं आहे, सगळं नीट सांगते ती. तेव्हा मग आता लगेच गीतांजली म्हणते की बघितलं जज साहेब, ह्यांनीच सांगितलं आहे, म्हणजे तिकडे ह्यांचा नवरा नव्हता देखील. तेव्हा तुमचा नवरा कुठे आहे? ती म्हणते की नाही मॅडम, माझा नवरा हा किती दिवस झाले घरीच आलेला नाही आहे, नक्की काय घडतंय आमच्यासोबत ते कळतच नाही आहे असं म्हटल्यावर आता लगेच गीतांजली म्हणते की बघितलं का जज साहेब, म्हणजे भूमी ही खोटं सांगत होती की चौधरींच्या घरी गेल्यानंतर चौधरी पळून गेले. कसं शक्य आहे? जर चौधरी हे तिथे नसतीलच उपस्थित तर ते पळून जाण्याची शक्यताच कशी आहे असं म्हटल्यावर आता इथे भूमी म्हणते की नाही, हे सगळं खोटंच आहे. तेव्हा आता चौधरींच्या बायकोला ती बसायला सांगते आणि नंतर पौर्णिमा म्हणते की लागली, भूमीची वाट लागली, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे मॅनेज झाल्यात, या भूमीला त्या काही कळणारच नाही आहेत. तेव्हा लगेच भूमी म्हणायला लागते की जज साहेब, मी तुम्हाला खरं सांगते की त्या दिवशी मला तो चौधरी सापडला होता, तो तिकडेच होता आणि तो तिकडून निसटून गेलेला होता. आम्ही त्याला सांगण्यासाठी सांगितलं, परंतु तो त्यावेळेलाच नेमका पळून गेला आणि हे सगळं यांची जी काही बायको बोलते ते सगळं काही खोटं खोटंच सांगते असं म्हणून आता भूमी म्हणते की मी जे काही चौधरींच्या बाबतीत सांगते ते सांगणं सिद्ध करण्यासाठी मी इथे गायकवाड सरांना बोलू इच्छिते, त्यांच्याकडून आपल्याला समजेल की नक्की आमचा काय तपास सुरू होता ते. त्यावेळेला आता जज साहेब म्हणतात की हो ठीक आहे, परवानगी आहे. तेव्हा मग गायकवाड सर आता विटनेस बॉक्समध्ये येतात आणि भूमी त्यांना प्रश्न विचारते की गायकवाड सर, मला सांगा की तुम्ही त्या चौधरीच्या तपासासाठी नेमकं काय केलं होतं, कसं सगळं घडलं होतं ते प्लीज जरा आम्हाला सांगाल का? तेव्हा गायकवाड म्हणतात की हो जज साहेब, मी चौधरीला शोधण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो. जेव्हा मला ब्रेक थ्रू मिळाला की चौधरी याने सगळं केलेलं आहे, याने ते CCTV फुटेज करप्ट केलं आहे, म्हणून ते शोधण्यासाठी म्हणून मी हॉस्पिटलमध्ये गेलो. तर हॉस्पिटलमधून मला कळलं की तो तिथे नाहीच आहे. त्यावेळेला मग भूमी महाजन यांनी तिकडे चौकशी केली असता तो तिथून निसटून गेला हे आमच्या लक्षात आलं. गीतांजली म्हणते की तेच तर आहे ना, जर भूमी तुम्हाला हे सगळं शोधायचं होतं तर तुम्ही पोलिसांशी कॉन्टॅक्ट करून हे सगळं करायला हवं होतं. इतरही पोलीस टीम असलीच असती ना तुमच्यासोबत. परंतु तुम्ही जे काही सांगताय ते खोटं आहे. चौधरी तर तिकडे सापडलेच नाही आहेत, अगदी बरोबर आहे, म्हणजेच गायकवाड सरांना. परंतु तुम्हाला इथे सापडले नाहीत कारण तुम्ही जे काही निर्माण केलं होतं तर फक्त एक काल्पनिक चित्र होतं, एक कथा होती.
तेव्हा मग आता लगेच भूमीला ती म्हणते की मला असं वाटते ना की मिसेस भूमी, तुम्ही ना एखादी कथा वगैरे ना खूप छान लिहू शकता, एखाद्या छान कादंबऱ्या, स्टोरी रायटर वगैरे होऊ शकता. कारण एकामागोमाग एक इतकी छान कथा तुम्ही रंगवून सांगत आहात की कोर्टालाही अगदी भांबावून सोडतायत की नक्की सगळं खरं काय आणि खोटं काय. परंतु भूमी मॅडम, हे बघा, तुमच्या कथेवर कोर्ट चालणारं नाही आहे. कोर्टाला फक्त आणि फक्त पुराव्यांची गरज आहे. त्यामुळे तुमच्या या बोलण्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही, असं सरळ ती बोलून दाखवते. आणि त्याच वेळेला इथे भूमी ही गीतांजलीकडे बघतच राहते आणि तिला कळलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टींवर तिचा अजिबात विश्वास नाही आहे. आता काय करायचा हा प्रश्न असतो. मग आकाशही म्हणतो की काय झालं असेल मानसीचं, तिने जर दुपटं शोधलं तर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे क्लिअर होऊन जातील. तरी ते गीतांजली देखील म्हणते की हो, या गोष्टी जर व्यवस्थितपणे आपल्याला क्लिअर करायच्या असतील तर पुराव्यांची गरजच आहे. मग गीतांजली जज साहेबांसमोर सांगते की माय लॉर्ड, तुम्हीच बघा, या सगळ्या गोष्टी या अशा प्रकारे होत आहेत उपस्थित. म्हणजे आतापासून तेव्हापासून केस सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत भूमी महाजन यांनी स्वतः सगळ्या गोष्टींचे हेवेदावे केलेले आहेत की ह्या गोष्टी अशा घडतात तशा घडतात, परंतु नक्की काय आहे हे ना काहीच सांगता येत नाही. आणि त्यामुळे मला इतकंच वाटते की भूमी महाजन या ज्या काही गोष्टी सांगतायत ना, त्याच्यावर आपण कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू शकणार नाही. कारण हा जो विश्वास आहे तो पूर्ण खोटा आहे. आणि कितीही काही झालं तरीही त्या सांगतायत की अमोलींची मुलगी ही त्यांची आहे, सगळं खोटं आहे. त्यांनी जो काही दावा केला आहे तो काल्पनिक कथेवरती दावा केलेला आहे. आणि त्यांना असं वाटलं असणार की ही मुलगी त्यांची आहे, म्हणून त्यांनी हे सगळं केलेलं आहे. त्या गोष्टीवर कोर्ट कुठल्याही प्रकारे विश्वास ठेवू शकणारच नाही आहे. म्हणूनच मला हेच वाटतंय की या गोष्टीवर कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवता कामा नये. कोर्टाने त्यांचा डिसिजन घ्यावा असं आता मला वाटत आहे. तरी म्हणते की जज साहेब, मला तरी वाटतंय की मिसेस भूमी आहेत ना, त्या या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा आणि आपला कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत. आणि म्हणूनच जज साहेब, तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य ते या केसच्या दिशेने निर्णय द्यावा. कारण यांच्याकडे कोणताही पुरावा नाही आणि फक्त यांच्या बोलण्याच्या आधारावर तर कोर्ट चालू शकत नाही. म्हणून मला असं वाटतंय की यांच्या गोष्टींवर विश्वास न ठेवता कोर्टाने त्याचा निर्णय द्यावा. त्याच वेळेला इथे आता कोर्टाचा निर्णय मिळणार म्हटल्यावरती अमोली तर खूपच खुश झालेली असते की तिच्याकडे कुठलाच पुरावा नाही, ती काहीच सांगू शकणार नाही. म्हणून आता इथे गीतांजली ही कोर्टाला सांगते की जज साहेब, मी सांगते त्या गोष्टीचा निकाल घेण्यात यावा. तेव्हा भूमी गप्प असते. आता तिच्याकडे कोणताही पुरावा नसतो, काय करावं काहीच कळत नसतं. ती विचार करते की देवी आई, माझा धावा कर, मला काहीतरी कर, म्हणजे माझ्याकडे कुठला तरी पुरावा मिळू दे, असं म्हणून ती आता टेन्शनमध्ये असते. कारण आता काय करू, मानू पण ते शोधते, परंतु मनूचं अजूनही काही म्हणणं नाही आहे. काय करायचं काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग आता जज साहेब देखील म्हणत असतात की भूमी, तुमची कुठली बाजू असेल, तुम्हाला मांडायची असेल तर तुम्ही मांडू शकता, नाहीतर इथे कोर्टामध्ये निर्णय घ्यायला मी तयारी करू शकतो, म्हणजे जे काही आहे ते मी बोलायला सुरुवात करू शकतो. तेव्हा आता भूमी ही विचारच करत बसलेली असते, तिच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा आकाश आता मेसेज बघतो आणि त्याला मेसेज आलेला असतो मानसीचा की दुपटं सापडलेलं आहे. त्यावेळेला आता लगेच आकाश म्हणतो की 1 मिनिट जज साहेब, मला जरा भूमीशी बोलायचं होतं. तेव्हा ते म्हणतात की ठीक आहे, परवानगी आहे. मग आता भूमी ही आकाशजवळ जाते आणि आकाश तिला म्हणतो की भूमी, हे बघ, हे दुपटं. तेव्हा मग आता तिला दोघांनाही कळलेलं असतं की जे बाळाचं दुपटं असतं ते सापडलेलं असतं. म्हणून दोघंजणही खूप आनंदात आता त्यांच्याकडे बघत असतात. त्यावेळेलाच आता इथे गीतांजलीलाही प्रश्न पडतो की नेमकं यांचं काय चाललेलं आहे. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की जज साहेब, आम्हाला जे महत्त्वाचं होतं ते सापडलं आहे. त्याचबरोबर इथे आता भूमी येऊन सांगते की हो जज साहेब, आम्हाला ना ते दुपटं सापडलेलं आहे जे क्षितिजाचं आहे. तुम्ही त्याच्यासाठी विचारत होतात, हा एक पुरावा आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्लीज आम्हाला थोडा वेळ द्यावा कोर्टाने, ज्याच्या आधारे हे सिद्ध होऊ शकतं की जे काही दुपटं आहे ते क्षितिजाचंच आहे आणि ती आमचीच मुलगी आहे. त्यामुळे प्लीज कोर्टाने मला थोडा वेळ द्यावा, जेणेकरून मी दुपटं कोर्टात सादर करू शकेन. त्यावेळेला आता लगेच असं म्हटल्याबरोबर जज साहेब हे वरती बघतात तर कोर्टाची वेळ ही संपलेली असते. जज साहेब म्हणतात की आजची कोर्टाची वेळ संपली आहे, उद्या तुम्ही ते दुपटं सादर करू शकता, कोर्ट इज ॲडजर्न्ड, असं म्हणून आता तिथल्या तिथे कोर्टचा त्या दिवशीचा केस संपलेली असते. आणि आकाश आणि भूमी यांना आनंद होतो, कारण त्या दिवशीची केस ही रद्द होते. तर इथे आता आकाश भूमी हे दोघंजणही गायकवाड सरांकडे येतात आणि गायकवाड सर म्हणतात की मिसेस भूमी, गुड जॉब, तुम्ही आजचं जे काही युक्तिवाद केल्यात कोर्टामध्ये तो अगदी व्यवस्थितपणे होता आणि अगदी हजरजबाबीपणाही तुम्ही व्यवस्थित दाखवलात. एखाद्या वकिलाला जमेल इतकी चांगली केस तुम्ही लढत होतात. आम्हाला असं बघताना वाटलंच नाही की एखादी सामान्य व्यक्ती केस लढवत आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो
की जज साहेब भूमी आहेच तशी, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे करते ती, तिच्यामध्ये हजरजबाबीपणा सगळे काही आहे. मग त्यावर आकाश आणि भूमी दोघंही हसतात आणि तेवढ्यात मनू येते आणि मनू म्हणते की ताई हे दुपटं. तेव्हा मग भूमी विचारते की तुला हे दुपटं कुठे सापडलं, पौर्णिमाच्या रूममध्ये की रागिनी आत्यांच्या? तेव्हा ती म्हणते की नाही, अडगळीच्या रूममध्ये सापडलं. आणि मग घडलेला सगळा प्रकार मनू ही त्यांना सांगत असते आणि मनू ही सगळीकडे शोधायला सुरुवात करते. तेव्हा तिला फायनली क्षितिजाचं दुपटं तिकडे सापडतं. ती सांगते की ताई अगं हे दुपटं सापडण्याची इच्छाच गेली होती गं, म्हणजे ते दुपटं मला कुठे सापडायचंही नव्हतं, खूप भीती वाटत होती, म्हणूनच मी सगळीकडे शोध घ्यायला सुरुवात केली आणि नंतर देवीचा धावा केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी अडगळीच्या खोलीत शोधायला हवं आणि म्हणूनच मी जाऊन अडगळीच्या खोलीत ते दुपटं शोधलं आणि मला तिकडे सापडलं देखील आणि मला खरंच खूप आनंद झाला. तेव्हा मग भूमी म्हणते की देवी आईच आपल्याला यावेळेलाही धावून आली. तेव्हा गायकवाड म्हणतात की येस, बरं झालं तुम्ही दुपटं शोधलं. आता हा दुपटं हा आपल्या केसमधला एक महत्त्वाचा ब्रेक थ्रू राहू शकतो, एक महत्त्वाचा पुरावा आहे जो आपण कुठेतरी कोर्टाला दाखवू शकतो. नंतर तो म्हणतो की तुम्ही आणखी काळजी करू नका, मी चौधरी आणि त्या नर्सच्या नवऱ्याला शोधण्याचं काम माझी टीम करतच आहे आणि त्या नर्सचा खून कसा झाला ते सगळ्याचे पुरावे सगळे पुरावे हे आपल्याला शोधायला हवे आहेत. मग आता ते पुरावे शोधायचे कसे हे मला मिळत नाही आहे, परंतु आम्ही पोलीस एकच काम करतो, जेव्हा आम्हाला त्या केसमधला कुठलाही क्लू सापडत नसतो त्यावेळेला आम्ही पुन्हा त्या केसची शून्यापासून सुरुवात करत असतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की पुन्हा एकदा मला तिकडे जायला हवं जिथे ज्या नर्सचा खून झाला असेल. तिकडे नक्कीच काहीतरी या केसच्या संदर्भात धागेदोरे मिळतील असं मला वाटतंय, म्हणूनच तिकडे जाऊन महत्त्वाचं काहीतरी बघितलं पाहिजे असं मला वाटतंय, असं गायकवाड सर आता सांगत असतात. त्यावेळेला मग इथे गायकवाड सरांनी असं सांगितल्याबरोबर आकाश म्हणतो की हो सर, मलाही तसंच वाटतं की आपण तिथे काही शोध घेतला तर नक्कीच तिकडे आपल्याला काहीतरी सापडू शकतं. आता गायकवाड म्हणतात की आता आपल्याला तो नर्सचा नवरा किंवा चौधरी जरी मिळाला तरी दोघांपैकी एक जरी मिळाले तरीही आपल्याला कोर्टात त्यांची साक्ष फार महत्त्वाची ठरणार आहे. म्हणूनच मी पुन्हा एकदा या केसच्या शोधाला नव्यापासून शून्यापासून सुरुवात करतो. नक्कीच काही ना काहीतरी हाती सापडेल असं मला वाटतंय आणि हे दुपटं हे तर आपल्याला सांभाळून ठेवायचे, हे आपल्याला उद्या कोर्टात सादर करावं लागेल आणि त्याच्याबरोबरच हे दुपट्याबरोबरच आणखी एखादं काहीतरी पुरावा देखील सादर करणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन काहीतरी कोर्टामध्ये आपण सिद्ध करू शकतो असं आता इथे गायकवाड वकील हे आकाशला सांगत असतात आणि आकाश आणि भूमीला या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे पटलेल्या असतात. आकाशही म्हणत असतो की सर, आपण या तपासाला सुरुवात करूया कारण आपल्याकडे वेळ फारच कमी आहे. आणि असं म्हटल्याबरोबर इथे आता गायकवाड सर देखील त्या गोष्टीचा विचार करत असतात आणि भूमीला आनंद झालेला असतो की तिच्याकडे दुपटं आलेलं असतं क्षितिजाचं. म्हणून मानसी आता तिला बळ देत असते आणि म्हणते की ताई नको काळजी करूस, सगळं अगदी व्यवस्थित होईल. आणि आता गायकवाड सर भूमीचंही कौतुक करतात की तिने जी काही केस लढवली आहे ती अगदी व्यवस्थित आणि छान लढवली, त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी आपल्या हाताप्रमाणे होऊ शकतात, आपण ही केस हरणार नाही आहोत. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की गीतांजली म्हणत असते की सर, हे रिपोर्ट्स आहेत ज्याच्यावरून हे सिद्ध होतं आहे की क्षितिजा ही आकाश आणि भूमी महाजन यांची मुलगी नसून ती अमोली अवस्थी यांची मुलगी आहे आणि यावरून हे सगळं सिद्ध होते. असे आता कोर्टाकडे DNA टेस्टचे रिपोर्ट्स येतात आणि हे सगळे रिपोर्ट्स मॅनेज केलेले कोर्टापर्यंत आलेले असतात. रागिनी मात्र खूप खुश होत असते. त्यावेळेला आता जज साहेब निकाल देत असतात की या पुराव्यावरून हे सगळं सिद्ध होतं, या रिपोर्ट्सवरून, की अमोली यांचीच ही मुलगी आहे आणि आकाश आणि भूमी महाजन यांची ही मुलगी नाही आहे. तेव्हा मग भूमी तिकडे धडपडत येते की आहे, आकाश आणि भूमी महाजन यांची क्षितिजा ही मुलगी आहे. आता भूमी ही धडपडत कोर्टापर्यंत आलेली असते आणि तिला लागलेलं देखील असतं. आता रागिनी ही भूमीला बघते आणि तिला भीती वाटते की नेमकं या बाईने काय पुरावा आणला आहे. भूमी येते आणि म्हणते की जज साहेब थांबा, तुम्ही निकाल देऊ नका. त्याच वेळेला आता आल्याबरोबर भूमी म्हणायला लागते की युअर ऑनर, हे रिपोर्ट्स आहेत, हे DNA टेस्टचे रिपोर्ट, ज्यावरून हेच सिद्ध होतं आहे की माझी मुलगी आहे क्षितिजा, आकाश आणि भूमी यांची, माझ्याकडे पुरावा आहे. असं म्हणून आता भूमी तो पुरावा घेऊन आलेली असते आणि आकाश हा भूमीकडे बघतच राहिलेला असतो आणि जे काही पुरावे मॅनेज केलेले असतात ते खोडून काढून भूमी कशाप्रकारे या सगळ्या गोष्टी मॅनेज करते हे सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.